भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी विधानसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा करत जालना जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवली आहे। वाढदिवसानिमित्त वाटूर येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली आहे। मी थकलो नाही, पण आता नव्या पिढीला संधी द्यायची वेळ आली आहे। माझं पोरगं वेटिंगवर आहे असं म्हणत त्यांनी विधानसभा न लढवण्याचे स्पष्ट केले। सक्रिय राजकारणातून निवृत्त होणार नसून पक्षाने संधी दिल्यास लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे। परतूर मतदारसंघात त्यांची मजबूत पकड असताना त्यांनी स्वेच्छेने माघार घेण्याचे संकेत दिल्याने नव्या नेतृत्वाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे। या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची चर्चा रंगली आहे। नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात राऊळगाव येथील SBL कंपनीत रविवारी सकाळी सुमारे 7:45च्या सुमारास भीषण स्फोट झाला। या दुर्घटनेत तब्बल 16 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण गंभीर जखमी झालेत। या घटनेच्या वेळी विविध युनिटमध्ये 30हून अधिक कामगार कार्यरत होते। स्फोटानंतर काही कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येते। जखमींना नागपूरमधील शासकीय आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। स्फोटाचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। दरम्यान या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकार करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलंय। सुनेत्रा पवार यांच्यावर आणखी एक महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। पुणे जिल्हा शिक्षण मंडळ अध्यक्षपदी त्यांची आज बिनविरोध निवड झाली आहे। मंडळाच्या सभासदांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला। यापूर्वी हे पद अजित पवार यांच्याकडे होतं। गेल्या 20 वर्षात त्यांच्या नेतृत्वाखाली मंडळाने ग्रामीण भागात शिक्षणाचा मोठा विस्तार केला। अद्ययावत इमारती उभारल्या आणि 1 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली। पुणे शहरात वैद्यकीय निष्काळजीपणाचा गंभीर प्रकार उघड झालाय। पोटातील गाठ काढण्याच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल झालेल्या केशवनगर येथील 35 वर्षीय महिलेचे गर्भाशयच काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी मुंडवा रस्त्यावरील साई केअर रुग्णालयातील संबंधित डॉक्टरांविरोधात मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही घटना 15 सप्टेंबर 2025 रोजी घडली आहे। तक्रारदार महिलेने गाठ काढण्यास संमती दिली होती, मात्र गर्भाशय काढण्यास परवानगी दिली नव्हती असं नमूद करण्यात आलंय। डिस्चार्ज समरीत गर्भाशय काढल्याचा उल्लेख नसल्याने संशय निर्माण झाला असून पुढील तपास सध्या सुरू आहे। ममता बॅनर्जी यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी 4 उमेदवारांची घोषणा केली आहे। यामध्ये बाबुल सुप्रियो, राजीव कुमार, मनेका गोस्वामी आणि अभिनेत्री कोयल मल्लिक यांचा समावेश आहे। या घोषणेमुळे तृणमूल काँग्रेसच्या राज्यसभेतील जागांची संख्या 13 वरून 17 वर जाण्याची शक्यता आहे। सामाजिक आणि राजकीय संतुलन साधत विविध क्षेत्रातील व्यक्तींना संधी देण्याची ही रणनीती मांडली जाते। राज्यसभेतील वाढती संख्या केंद्रातील राजकारणात TMCची ताकद आणि प्रभाव अधिक मजबूत करू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। आयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर आयातुल्ला अलीरेजा अराफी यांची इराणच्या सर्वोच्च नेतेपदी तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे। अमेरिकेच्या हल्ल्यानंतर काही तासातच हा निर्णय घेण्यात आलाय। 67 वर्षीय अराफी हे अनुभवी धर्मगुरू असून खामेनी यांचे निकटवर्तीय मानले जातात। ते तज्ज्ञांच्या सभेचे उपाध्यक्ष आणि इराणच्या मदरसा व्यवस्थेचे प्रमुख आहेत। शनिवारी झालेल्या अमेरिका-इस्रायल लष्करी हल्ल्यात इराणचे नेतृत्व करणारे 86 वर्षीय खामेनी ठार झाले। या कारवाईत लष्करी तळ, सरकारी सुविधा आणि वरिष्ठ कमांड साइट्सना लक्ष्य करण्यात आलं। आयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर पाकिस्तानमध्ये तीव्र पडसाद उमटलेत। कराची शहरात शिया समुदायाकडून मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात आलं। आंदोलनकर्त्यांनी अमेरिकन वाणिज्य दूतावास कराची बाहेर जमून अमेरिकेविरोधात घोषणाबाजी केली। तणाव वाढताच काही आंदोलकांनी कॉन्स्युलेट परिसरात घुसून तोडफोड केल्याची माहिती आहे। या हिंसाचारात 14 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला, तसेच गोळीबार केल्याचंही समोर आलंय। परिसरातील प्रमुख रस्ते बंद करण्यात आले असून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। इराण अमेरिका तणावाचा थेट परिणाम सराफा बाजारावर दिसू लागलाय। इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे सोन्या चांदीच्या दरात ऐतिहासिक वाढ झाली आहे। गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात तब्बल 11,000 रुपयांची वाढ झाली असून GST सह प्रति 10 ग्रॅम दर 1,75,000 रुपयांवर पोहोचलाय, तर चांदीच्या दरात 25,000 रुपयांची उसळी घेत ती 3,03,000 रुपयांवर गेली आहे। लग्नसराईच्या तोंडावर झालेल्या या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले। तज्ज्ञांच्या मते तणाव कायम राहिल्यास सोन्याचे दर 2 लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे।
विपुल अमृतलाल शहा निर्मित द केरळ स्टोरी 2 हा चित्रपट वादानंतर 27 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालाय. प्रदर्शनापूर्वी प्रकरण केरळ उच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं होतं. अखेरीस स्थगिती मिळाल्यानंतर चित्रपटाचा मार्ग आता मोकळा झालाय. बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी चित्रपटाला सौम्य प्रतिसाद मिळाला. सॅकनिकच्या अहवालानुसार ओपनिंग डेला केवळ 7.5 लाख रुपयांची कमाई झाली. मात्र दुसऱ्या दिवशी कमाईत मोठी वाढ झाली आणि अंदाजे 4.65 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. 2 दिवसात एकूण 5.40 कोटी रुपयांची कमाई करत चित्रपटाने दुसऱ्या दिवशी जोरदार उभारी घेतल्याचं चित्र दिसतंय. आगामी IPL 2026 हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्सने रविवारी सकाळी 7:07 आपल्या नव्या जर्सीचं अनावरण केलं. या विशेष व्हिडिओने MS धोनीच्या पुनरागमनावर शिक्कामोर्तब केलं असून चाहत्यांना सुखद धक्का दिलाय. गेल्या हंगामातील खराब कामगिरीनंतर संघात मोठे फेरबदल करण्यात आले. रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांना डच्चू देण्यात आला असून स्टार फलंदाज संजू सॅमसनचे संघात आगमन झाले. ऋतुराज गायकवाड संघाचे नेतृत्व करेल तर धोनी सर्वसामान्यांसाठी उपलब्ध नसेल असे संकेत मिळत आहेत. नव्या जर्सीसह CSK आता नव्या जोमाने मैदानात उतरण्यास सज्ज झाली आहे.